आज मी तुम्हाला एक माझ्या आयुष्यामध्ये घडलेली गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट मी कोणालाही आजपर्यंत सांगितलेली नाही बरं का. कारण जेव्हा जेव्हा मला ते आठवते माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्या दिवशी मी जे पाहिलं ना ते पाहून माझे पाय थरथर कापू लागले होते. लोकांची खूप गर्दी होती रस्त्यावरती. कोणी घाईघाई चालत होतं, कोणी मोबाईलवरती बोलत होतं. आणि त्या गर्दीमध्ये एक म्हातारी बाई लोकांसमोर हात पसरून म्हणत होती, बाळा मला 2 घास खायला दे रे, काहीतरी 2 घास खायला दे. लोक तिला कोणी पैसे देत होते तर कोणी दुर्लक्ष करत होतं. पण जेव्हा मी तिचा चेहरा पाहिलो ना माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोळ्यावरती मला विश्वासच बसला नाही. कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी जन्मदाती आई होती, माझी आई होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही दोघं भाऊ जिवंत असतानासुद्धा माझी आई रस्त्यावर भीक मागत होते, लोकांना भीक मागून खात होते. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ना. सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मला माहिती आहे ही कहाणी तुम्हाला नक्की रडवेल. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी एका छोट्या गावामध्ये वाढलो. आमचं घर काही श्रीमंत नव्हतं, एकदम साधं होतं, सिंपल होतं. माझे वडील शेतकरी होते. ते दिवसभर शेतात काम करायचे आणि आई माझी घर सांभाळायचे. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघेही शाळेत जायचो. आई आम्हाला खूप प्रेम करायची. ती म्हणायची, बाळांनो खूप शाळेत जावा, खूप मोठं व्हा, खूप शिक्षण घ्या. आणि जी परिस्थिती आहे ना आपली, ज्या परिस्थितीमध्ये सध्या आपण जगतोय ती परिस्थिती नंतर येऊ नये आपल्यावरती. ती नेहमी म्हणायची की माझी दोन्ही मुलं मोठे झाले की माझा अभिमान बनतील. माझी आई स्वतःसाठी काहीच कधी करत नव्हते. ते नेहमी आमच्यासाठी जगायची. शाळेत जाताना ते आमच्या हातात डबा द्यायचे. कधी कधी घरात पैसे नसले तर ते स्वतः भूक सहन करायची, पण आम्हाला कधी उपाशी राहू दिलं नव्हते. एकदा मला आठवतं की आमच्या शाळेमध्ये पिकनिक होते. माझे मित्र पैसे घेऊन येणार होते. मी घरी येऊन आईला सांगितलं, आई की मला पिकनिकला जायचे. आई काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी तिने मला पैसे दिले आणि खूप मी खुश झालो बरं का. कुठून दिले, कसं दिले ते काय मला माहिती नाही, पण नंतर मला कळालं त्या पैशासाठी आईने लोकांचे धुणेभांडे करून ते पैसे आणले होते. आमचं आयुष्य शांतपणे चाललं होतं, पण एक दिवस अचानक सगळं बदललं. माझे वडील शेतात काम करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला आणि काही तासात ते आम्हाला सोडून गेले बरं का. त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या आईला रडताना पाहिलं. ती खूप रडत होती, पण काही दिवसांनी ती पुन्हा मजबूत झाली. कारण तिला माहिती होतं की मी जर रडत बसले तर माझ्या लेकरांचं कसं होणार, लेकरांचं भविष्य कसं घडणार. या गोष्टीचा विचार करून आईने स्वतः मजबूत झाली. हळूहळू वेळ गेला आणि मी आणि माझा भाऊ मोठे झालो. भाऊ शहरात नोकरीला गेला आणि मी सुद्धा शहरात गेलो. आता मात्र आई गावामध्ये एकटीच राहू लागले होते. भाऊ शहरात नोकरी करायला गेला, मी सुद्धा शहरातच होतो. आईला एकटं वाटू लागलं. पहिल्या काही दिवसात आम्ही तिला फोन करायचो, पण हळूहळू आमचा फोनही बदलत गेला, कमी होत गेला. काम, व्यस्त, नवीन आयुष्य या सगळ्यात आम्ही आईला विसरायला लागलो होतो. लक्ष देऊ नये का मित्रांनो. काही वर्षांनी मी आणि माझा भाऊ गावाला आलो, कारण आम्हाला घर आणि जमीन वाटून घ्यायची होती बरं का. आम्हाला घराकडे यायचा उद्देश हाच होता. घराची वाटणी, शेताची वाटणी करायचं होतं. आई त्या दिवशी शांतपणे बसली होती, काहीही बोलत नव्हते. आम्ही दोघे भाऊ घराची वाटणी करत होतो. जमीन कुणाचं, घर कुणाचं, ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. सगळं ठरलं, पण अचानक आता आईने प्रश्न विचारला, ते पण हळू आवाजामध्ये. अरे घराची वाटणी केलो, शेताची वाटणी केलो, आता मी कुणाकडे राहू रे. दोघेही शांत झालो आम्ही. भाऊ म्हणाला, आई तू माझ्याकडे राहू शकत नाहीस बरं का. मी शहरात राहतो आणि मलाच तिथं घर राहायला नाही.
ठीक आहे. मी म्हणालो, आई माझ्याकडे सुद्धा राग नाही आहे. त्या दिवशी पहिल्यांदा मी आईच्या डोळ्यात अश्रू पाहिलं. त्या दिवशी आईला एक मोठा धक्का बसला बरं का. 2 मुलं असून मला कोणीही सांभाळत नाही या गोष्टीचा तिला धक्का बसला. आणि ती कुठे गेली कोणालाच माहीत नव्हते. अचानकपणे गायब झाले. कदाचित तिने असा विचार केला असेल की आता इथं राहून तर माझा काय फायदा. अचानकपणे ती निघून गेली. आम्ही सगळे सकाळी उठलो आणि घरात पाहतो तर काय आई घरातच नव्हते. ती कुठे गेली कुणालाच माहीत नव्हतं. आम्ही थोडं शोधलं, पण काही दिवसांनी आम्ही पुन्हा आमच्या कामात व्यस्त झालो. सगळ्यात मोठी चूक. काही वर्षांनी मी कामानिमित्त शहरात गेलो होतो. एक दिवस मी रस्त्यावरून चालत होतो. खूप गर्दी होती आणि अचानक माझ्या कानावर आवाज आला, बाळा 2 घास खायला दे रे, काहीतरी 2 घास खायला दे. मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही रे बाळा. तुझ्याकडे काही असलं तर मला खाण्यासाठी दे ना. मी त्या ज्या दिशेनं आवाज येते ना तिकडं बघितलं. एक म्हातारी बाई लोकांसमोर हात पसरून उभी होती. तिचे कपडे फाटलेले होते, केस पांढरे झाले होते आणि मी तिचा चेहरा पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली बरं का. खरं सांगतो, ती आई दुसरी तिसरी कोणी नव्हती. तीच माझी जन्मदाती आई होती, जी रस्त्याने भीक मागत होती. काहीतरी खायला द्या रे, काहीतरी खायला द्या म्हणत होती. त्या क्षणी माझं हृदय जोराने धडकत होतं. मी काही क्षण तिथेच उभा राहिलो. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की समोर असलेली बाई ती माझी आई आहे म्हणून. जिचे केस पूर्ण पांढरे झाले होते, जिचे कपडे फाटलेले होते, ती खरंच माझी आई होती का? माझे पाय थरथरत होते. मी हळूहळू तिच्या जवळ गेलो आणि तिला पाहिलं. ती अजूनही लोकांकडे हात पसरून म्हणत होती, बाळांनो काहीतरी द्या रे मला खायला, काहीतरी द्या. मी तिच्यासमोर उभा राहिलो. ती माझ्याकडे पाहत होती, पण तिने मला ओळखलं नाही. कारण अनेक वर्षांनी मी तिच्यासमोर उभा होतो. माझ्या डोळ्यातून अचानक अश्रू येऊ लागले. ते थरथर आवाजात म्हणाले, बाळा मला काहीतरी खायला दे रे, तुझ्याकडे आहे का? त्यावेळेस मी म्हटलं आई, आणि ती अचानकपणे थांबली बरं का. तिने माझ्याकडे नीट पाहिलं आणि काही सेकंद ती काहीच बोलू शकली नाही. मी हळू आवाजात म्हणालो, आई काय अवस्था करून घेतलीस तू? बऱ्याच वर्षाने मी आईला भेटलो होतो आणि आईने मला पाहिलं आणि म्हटलं बाळा. तिनं बघता क्षणी मला ओळखलं. मला म्हटलं, बाळा तू इथं कसं काय रे, तू इकडं कसं काय आलास? मी मान हलवली. त्या क्षणी माझी आई माझ्याकडे परत पाहत राहिली, पण तिच्या डोळ्यात एक आनंद होता बरं का. फक्त एक खोल वेदना होती. डोळ्यामध्ये अश्रू होते, पण मातून तिला आनंद होत होता. त्या रस्त्यावर खूप लोक उभे होते. सगळे माझ्याकडे पाहत होते. मला खूप लाज वाटत होती, कारण माझी आई लोकांसमोर भीक मागत उभी होती आणि मी मात्र चांगले कपडे घालून उभा होतो. मी हळू आवाजात म्हणालो, आई तू इथं काय करतेस? आई काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, काय करणार, पोटासाठी करावं लागते. पोट आहे ना, कसं तर काय तर करून पोट भागावं लागते. हे ऐकून माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मी तिला म्हणालो, आई चल माझ्यासोबत आता. आईने माझ्याकडे पाहिलं. ती हसली, पण ते हसू खूप वेदनादायक होतं बरं का. ती म्हणाली, नको रे बाळा, तू तुझ्या आयुष्यामध्ये खुश राहा, आनंदी राहा, सुखी राहा. त्या रस्त्यावर काही लोक थांबले होते. एक माणूस माझ्याकडे पाहून म्हणाला, अरे रे, ही तुझी आई आहे का? अरे काय अवस्था झाली तुझ्या आईची? मी काही बोलू नाही शकलो, कारण चुकी माझीच होते. दुसरा माणूस आला आणि म्हणाला, अरे 2 मुलं असूनसुद्धा आई रस्त्यावर भीक मागत आहे. त्या शब्दाने माझं डोकं खाली झुकलं.
मला स्वतःवर खूप राग येत होता. मी आईचा हात पकडला आणि आईला म्हणालो, आई तू चल आता माझ्यासोबत, आज तू माझ्यासोबत राहशील. आईने माझा हळूच या क्षणी हात सोडवला आणि ती म्हणाली, बाळा आता खूप उशीर झाले रे. मी रडत म्हणालो, आई मी चूक केले, मला माफ कर. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला. ती म्हणाली, मुलं चूक करत नाहीत, परिस्थिती चूक करायला लावते. या शब्दाने मला दिमाग काम केला नाही माझा, पण त्या शब्दामध्ये खूप वेदना होती. मी विचारलं, आई तू इतकी वर्षे कुठं होतीस? आई काही क्षण शांत राहिली. मग ती रस्त्याच्या कडेला बसली. मी तिच्या बाजूला बसलो. आई हळू आवाजात बोलू लागली, त्या दिवशी तुम्ही दोघे भाऊ घराची वाटणी करत होता ना? मग मी विचारले की मी कोणाकडे राहू? त्यावेळेस तुम्ही दोघे शांत झाला, तुम्ही काही बोललं नाही. तेव्हा मला समजले की आता माझ्यासाठी कोणाच्याही घरात जागा नाही आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई पुढे म्हणाली, त्या रात्री मी ठरवलं की तुमच्या आयुष्यात माझं ओझं बनवायचं नाही आहे, म्हणून मी घर सोडलं रे, घर सोडलं. कारण ज्या मुलाच्या हृदयामध्येच माझा जागा नव्हती, त्या घरामध्ये राहून काय फायदा. आई पुढे सांगत होती, पहिले काही दिवस मी एका मंदिरात राहिले. मंदिरात लोक प्रसाद देत होते, त्यावर माझं पोट चालत होतं. पण हळूहळू कोणी काही देणं बंद केलं. मग मला रस्त्यावर येऊन भीक मागावं लागलं. लोक कधी पैसे देतात तर कधी नाही. आई बोलत होती की माझ्या हृदयात अधीरपण वाढत होतं. मी आईला विचारलं, आई तू आम्हाला सांगितलं का नाही? आई शांतपणे म्हणाले, आई कधी मुलाला त्रास देत नाही रे बाळा. मुलं खुश असली की आई खुश असते. हे ऐकून मी पूर्णपणे तुटलो. त्या दिवशी मला जाणवलं की जी आई आम्हाला लहानपणी पोटभर जेवू घालत होती, तीच आई आज रस्त्यावर हात पसरून भीक मागत होते. आणि त्या सगळ्याच कारण आम्ही दोघे भाऊ होतो बरं का. आईची गोष्ट ऐकून माझं हृदय पूर्णपणे तुटलं होतं. मी त्याच्या पायाशी बसलो होतो. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी रडत रडत आईला म्हणालो, आई मला आता माफ कर, मी खूप मोठी चूक केलं आहे. त्यावेळेस माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला. ती शांतपणे म्हणाली, बाळा आई मुलावर कधी रागावत नाही आहे. पण त्या शब्दामध्ये खोल वेदना होती. त्या क्षणी मी ठरवलं, आता आईला एकटं सोडायचं नाही आहे. आतापर्यंत जे मी चूक केली होती याच्या पुढे नाही करणार. मी आईचा हात पकडला आणि म्हणालो, आई आजपासून तू माझ्यासोबत राहशील. असं रस्त्यावर तू आता भीक मागू नको. आई माझ्याकडे पाहत होती. ती काही क्षण शांत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा आता खूप उशीर झाला रे, खूप उशीर झाला आहे. मी म्हणालो, उशीर झाला तरी चालेल आई, पण तू माझ्यासोबतच राहणार. पण तू आता एकटी राहणार नाहीस. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आई हळू उभी राहिली आणि तिने तिच्या फाटलेल्या साडीकडे पाहिलं. मग माझ्याकडे पाहून म्हणाले, तू आज मला घरी घेऊन जाशील, पण उद्या काय रे? उद्या माझं काय होणार? उद्या मी कुठं राहणार? मी काही बोलू शकलो नाही बरं का. आई पुढे म्हणाली, ज्या दिवशी मी तुमच्याकडे राहायला विचारलं होतं त्या दिवशी तुमच्याकडे माझ्यासाठी जागा नव्हती, आणि आज अचानक जागा कशी मिळाली रे? कशी मिळाली? आज कसं तुला आईची आठवण आली? हे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसत होते. मी काही बोलू शकलो नाही. माझं डोकं खाली चुकलं होतं. आईने माझा चेहरा वर केला. ती म्हणाली, बाळा मला तुझ्यावर राग नाही आहे, फक्त एक गोष्ट समजली, मुलं मोठं झाली की आईवडिलांसाठी मुलाकडे वेळच राहत नाही. मी आईला म्हणालो, आई मला एक संधी तर दे, मी सगळं व्यवस्थित करेन. आई थोडी शांत झाली आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, आज तू मला तुझ्या घरी घेऊन चल. मी खूप खुश झालो. मी लगेच एक रिक्षा थांबवली आणि आईला बसवलं. आई आणि आम्ही दोघंजण त्या रिक्षामध्ये बसलो आणि घराकडे निघालो. रिक्षा चालू झाली. आई खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं शांतपण होतं. मी विचारलं, आई तू खुश आहेस ना? आई हळू सासली आणि म्हणाली, आज खूप दिवसांनी माझा मुलगा माझ्याजवळ बसला आहे. याच्यापेक्षा मोठं काय आहे माझ्यासाठी? ज्या मुलासाठी मी इतके कष्ट केले, काबाड कष्ट केले, तो आज मुलगा
माझ्याजवळ बसलो आहे. याच्यापेक्षा आनंद मोठा मला काय होणार आहे रे. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं बरं का. रिक्षा थांबली आणि मी आईकडे पाहिलं. मी म्हणालो, आई आलो आपण घरी, घर आलंय आपलं. पण आई काहीच बोलली नाही. मी तिच्या खांद्याला हलवलं तेव्हा मला कळलं आईचे डोळे बंद झाले होते. मी जोरात ओरडलो, आई. पण आई आता काही बोलणार नव्हती. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे निघून गेली होती. आज अनेक वर्ष झाली, पण तो दिवस मी कधीच विसरलो नाही बरं का. आज माझ्याकडे घर आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण आई नाही बरं का. म्हणून सांगतो मित्रांनो, आईवडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या. कारण जेव्हा ते नसतात ना, तेव्हा पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. जरी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आईसाठी कमेंट बॉक्समध्ये आई असं जरूर लिहा. आणि हो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा व्यक्तीला शेअर करा ज्यांचे आईवडील मुलापासून दूर आहे. आवडलं तर एक लाईक करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.